तर नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसापासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. असं देखील बोललं जात आहे, की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार आणि शरद पवार हा आपला पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये विलिनीकरण करतील, असं देखील बोललं जात आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर बघायला मिळाले. त्याचबरोबर त्यांच्या खुर्च्या एकदम जवळ होत्या. पण अजित पवारांच्या सांगण्यावरून त्या खुर्च्या बाजूला करण्यात आल्या आहे आणि मधी दुसरा व्यक्ती बसवला आहे. त्याचबरोबर ते झालं होत नाही, तर तिथला कार्यक्रम झाला आणि त्याच ठिकाणी अर्धा तास अजित पवार आणि शरद पवार यांनी चर्चा केलेली आहे. तर यामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील असे देखील प्रश्न उपस्थित होतात. त्याचबरोबर अजूनही हे कोडं सुटलेलं नाही. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे, की आता त्यांची भेट तर झाली आहे. पण ते जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारतील, तेव्हा ते सांगतील, की आमची फक्त जे वसंतदादा पवार सर्व काही शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक बाकीच्या व्यवस्था आहे, त्याबद्दल आम्ही चर्चा केली. असंच अजित पवार आणि ते उत्तर देतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून जे जयंत पाटील आहेत, हे शांत दिसत आहे. कारण ते कोणावरही टीका करत नाही. अजित पवारांवर पण नाहीत आणि इतर नेत्यावर पण नाही. त्यांचं गप्प बसण्याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी विधानसभामध्ये भाषण पार पडलं. त्या भाषणामध्ये जे जयंत पाटील आहे यांनी म्हटलं आहे, की अजित पवारने योग्य वेळी योग्य टायमिंग साधला. याचं उत्तर अजित पवारनी स्पष्टपणे दिलं. तुम्हाला पण संधी होती. तुम्ही पण इकडे यायला पाहिजे होतं. आता गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आपल्याला बघायला मिळतात का? किंवा कोणतातरी राजकीय मोठा भूकंप होतो, हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही दिवसापूर्वी ज्या सुप्रिया सुळे होत्या, बारामतीमध्ये एका विद्युतचं जे प्रवाह होतं, त्या ठिकाणी एका डीपीच्या उद्घाटनासाठी जे अजित पवार आहेत, ते उपस्थित झाले होते. तर तिथं सुप्रिया सुळे खाली बसून अजित पवार यांची वाट बघितली. पण अजित पवार यांनी फक्त नमस्कार घातला आणि त्यांच्याबरोबर बोलणं सध्या टाळलं आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे, की अजित पवार अजूनही माझ्यासोबत बोलत नाही. त्यामुळं आता नवीन काही राजकीय भूकंप होतो का, हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.